मंडळी, आज एका बातमीनं मला खूप अस्वस्थ केलं. कदाचित ही बातमी तुमच्यापर्यंतही पोहोचली असेल. भारताची अवस्था इंडियाला सांगणं गरजेचं आहे, म्हणून हे तुम्हाला सांगतोय आज. एका बाजूला इंडियाच्या बुलेट ट्रेनचं सुसाट स्वप्न साकार होतंय, तर दुसरीकडे आपला भारत आजही एका पांदण रस्त्यासाठी झगडतोय. एका बाजूला आम्ही चंद्रावर वस्ती करायला निघालोय आणि दुसऱ्या बाजूला एका 9 महिने गरोदर मातेला डिझेलच्या अभावी ॲम्ब्युलन्स मिळाली नाही, म्हणून बाळाला जीव गमवावा लागतोय. सांगा ना, काय गुन्हा होता त्या माऊलीचा? काय चूक होती त्या न जन्मलेल्या निष्पाप बाळाची? हिंगोलीत जे घडलं ती केवळ डिझेलची टंचाई नव्हती, ती या निगरगट्ट व्यवस्थेतल्या माणुसकीच्या भावनेची टंचाई होती. ॲम्ब्युलन्स दारात उभी होती, पण ती धावू शकली नाही. कारण काय? तर म्हणे डिझेल नाही. पेट्रोल पंपांवर लागलेल्या रांगा, तिथं उडालेली झुंबड, इंधनासाठी झालेली हाणामारी, एवढ्या पुरता आता हा टंचाईचा प्रश्न मर्यादित राहिलेला नाहीये. या टंचाईची अतिशय भयानक आणि काळजाला पीळ पाडणारी किंमत आज एका आईला, एका कुटुंबाला मोजावी लागली. त्या माऊलीनं आपल्या काळजाचा तुकडा गमावला. 9 महिने ज्या जीवाला आपल्या रक्ता मासावर वाढवलं, तो जीव मातेच्या गर्भात तडफडून शांत झाला. ती आई आपल्या लेकराला डोळे भरून बघूही शकली नाही हो. जेव्हा डिझेल अभावी एखादी ॲम्ब्युलन्स जागेवर थांबते ना, तेव्हा ती फक्त एक गाडी थांबत नाही, एका निष्पाप जीवाचा श्वास थांबतो. एका हसत्या खेळत्या कुटुंबाचं अख्खं जग कायमचं थांबतं. मला सांगा, कोण जबाबदार आहे याला? खरंच डिझेल नव्हतं की आपली जबाबदारी झटकण्याच्यासाठी यंत्रणेनं केलेला तो निव्वळ बहाणा होता, बनाव होता? आणीबाणीच्या काळात, संकटाच्या काळात अत्यावश्यक सेवांसाठी डिझेलचा साठा राखीव ठेवण्याचे नियम आहेत तिथं, आहेत ना? मग ते नियम कागदावरून जमिनीवर का आले नाही? यंत्रणेला अजूनही परिस्थितीचं गांभीर्य कळालेलं नाहीये की ही माणसं प्रशासकीय खुर्चीवर बसून निर्ढावली आहेत. आज ही बातमी आली, टीव्हीवर हेडलाईन झाली, आता आपण बोललो, चर्चा केली की उद्या कदाचित तिथं डिझेलचा टँकर येऊन उभा राहील सुद्धा, यंत्रणा खडबडून जागी होईल सुद्धा, काही जणांवर कारवाई होईल सुद्धा. पण ज्या माऊलीची कूस उजाडली गेली ना, तिचा तो पोटचा गोळा ती यंत्रणा परत आणून देऊ शकेल का, हा सवाल आहे. त्या बापाच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याची ताकद आहे का या व्यवस्थेत? ज्या काळात यंत्रणेनं अधिक सतर्क असायला हवं, त्या काळात हे एवढे ढिम्म, एवढे संवेदनाहीन कसे जगू शकतात, कसे वागू शकतात? सांगा ना. सांगा ना, कुणीतरी या देशात फक्त संकटाची सगळी झळ सामान्य माणसांनी, गरिबांनी सोसायची का? या सगळ्या मुद्द्याची चर्चा करत असताना काही मूलभूत सवाल आज सामान्य माणसाच्या मनात आहेत. ते प्रश्न आज आपण उपस्थित करूया, मान्यवरांसोबत त्यावर चर्चा करूया. काही मार्ग दिसतोय का, त्याची पडताळणी करूया. त्यासाठी काही मूलभूत सवाल आज आपण उपस्थित करतोय. देशात खरंच लॉकडाऊन सारखे दिवस येणार या भीतीमध्ये किंवा या इशाऱ्यामध्ये काही तथ्य आहे का, की हे राजकारण आहे? विरोधकांच्या दाव्यात तथ्य आहे की केवळ हे राजकारण? हा प्रश्न आपल्याला सत्ताधाऱ्यांनाही विचारायचा आहे आणि विरोधकांना सुद्धा विचारायचा आहे. आज आपल्याला प्रश्न उपस्थित करायचा आहे, भीती दाखवून राजकीय फायदा मिळवण्याचा हा प्रयत्न आहे की वस्तुस्थिती आहे? आपल्या पुढच्या काळात असे काही दिवस खरंच येणार आहेत का? सामान्य माणसानं नेमकं कोणावर विश्वास ठेवायचा आणि या परिस्थितीला सामोरं कसं जायचं, हा सवाल आज आपल्याला मान्यवरांना विचारायचा आहे. व्यवस्था त्याच्यासाठी तयार आहे का, हा प्रश्न सुद्धा आज आपण विचारूया. कष्टाची कमाई सुरक्षित राहील का, ही जी चिंता आहे, त्या चिंतेतून गुंतवणूक नेमकी कशी करावी, कुठे करावी, कशात करावी, याच्याबद्दल सुद्धा आज आपल्याला बोलायचं आहे. महागाईचे चटके आणखी किती दिवस, हा एक मूलभूत सवाल सुद्धा आज आपल्याला उपस्थित करायचा आहे. कारण सामान्य माणसाचं कंबरड आताच मोडलंय. काही जण सांगतायत आणखी काही दिवस असेल. काही दिवस म्हणजे किती, ते सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आणि
सामान्य माणसानं गुंतवणूक कुठे कशी करावी याच्याबद्दल सुद्धा आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे. जगभरातली परिस्थिती काय आहे ती सुद्धा आपल्याला जाणून घ्यायची आहे. आणि या सगळ्या चर्चेत सहभागी होण्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत. आपल्या सोबत ज्यांनी कोरोनासारखी परिस्थिती अतिशय प्रशासनात जवळून पाहिलेली आहे, त्या अशा संकटाच्या काळामध्ये प्रशासनाने काय करायला हवं याच्याबद्दल मी त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. माजी सनदी अधिकारी महेश झगडे सर आपल्यासोबत आहेत. खूप स्वागत आहे सर तुमचं. आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक केदार नाईक आहेत, जे आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगवेगळ्या देशांमध्ये काय स्थिती आहे, ते वेगवेगळे देश कशा पद्धतीने या संकटाला सामोरं जात आहेत हे आपण त्यांच्याकडून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून आपल्याला अंदाज येईल. आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन आहेत, जे विरोधकांच्या दाव्यात तथ्य आहे की अजिबात तथ्य नाही, तो फोल आहे, हे सांगण्याचा प्रयत्न करतील. हनुमंत पवार आपल्यासोबत आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते. सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि या चर्चेची सुरुवात मला करायची आहे हनुमंत पवार तुमच्यापासून. तुमचे नेते आज जेव्हा लॉकडाऊन सारखे दिवस येतील, बँक पैसे ठेवू नका, गुंतवणूक करू नका, अशा वेगवेगळे भविष्यवाणी आज त्यांनी केली. हे भविष्यवेत्ते जे आहेत ते राजकीय भूमिकेतून बोलतायत की खरंच अशा प्रकारची परिस्थिती येणार याच्याबद्दलचं काही ठोस माहिती तुमच्याकडे आहे? विलासजी, या देशाच्या अर्थ व्यवस्थेबद्दल आणि महाराष्ट्रामध्ये सामान्य जनता ज्या मुद्द्यांना सामोरे जाती त्या गोष्टीबद्दल आदरणीय विजू भाऊंनी काही मतं आज व्यक्त केली. साधारण 10 दिवसापूर्वी नरेंद्र मोदी साहेब माध्यमांसमोर आले आणि त्यांनी सांगितलं की काळ खूप वाईट आहे आणि अर्थव्यवस्थेला आपल्या आता अडचण आहे. हे दस्तूरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं आणि त्याला कारण देताना इराण आणि अमेरिका युद्धाचं कारण दिलं. ऑनलाईन क्लास घ्यावे लागतील म्हणाले, वर्क फ्रॉम होम करावं लागेल म्हणाले, सोनं खरेदी करू नका म्हणाले, परदेशात फिरायला जाऊ नका म्हणाले. या सगळ्याचा अर्थ इतकाच होता की या देशावर एक अर्थसंकट ओढवलेलं आहे. ते इंधनाच्या पुरवठ्याच्या निमित्तानं आहे, ते रुपयाचं अवमूल्यन होतंय, डॉलर मजबूत होतंय यानं आहे. आणि आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये, आंतरराष्ट्रीय अर्थकारणामध्ये आपल्या सोबत कुणीही राहिलेलं नाही. ही वस्तुस्थिती दस्तूरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी बोलून दाखवली. आता ती बोलून दाखवल्यानंतर या देशामधला सामान्य शेतकरी ज्यावेळेस डिझेलसाठी पेट्रोल पंपावर उभा असेल त्यावेळेस या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतायत साठेबाजी होते, जास्त मागणी करतायत, असं काही इंधनाची टंचाई कुठेही नाही. आता मी न्यूज 18 मराठीचं मी अभिनंदन करेल की तुम्ही एका रुग्णाला, एका निष्पाप बालकाला जीव द्यावा लागला इंधनाच्या टंचाईमुळे. याची बातमी तुम्ही आम्हाला दाखवली. खरीपाच्या हंगामासाठी डिझेल भेटत नाही, रुग्णांचे जीव जात आहेत डिझेल नाही म्हणून. इथं नोकऱ्या गेलेल्या आहेत, लोक आता हातावर पोट ज्यांचं आहे ते आपापल्या राज्यामध्ये परत जात आहेत. असंघटित क्षेत्रावर कधी नव्हे एवढं मोठं संकट आलं आणि या सगळ्याची परिणती म्हणून जी जीवघेणी महागाई इथं आलेली आहे त्या महागाईनं सर्वसामान्यांचा खिसा पूर्णतः आता मोकळा झालाय. विजेचे बिल 40% मागच्या 1.5 वर्षामध्ये 40% विजेचे बिल वाढवलेले आहेत. आता आम्हाला जो डीएपी लागणार आहे, युरिया लागणार आहे, त्याचे 50% जास्त भाव वाढ झालेली आहे. त्यामुळे सामान्य माणूस हा महागाईनं, इंधनाच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळं आणि हातामध्ये नोकऱ्या नसल्यामुळं हैराण झालेला आहे. त्या माणसाचं दुःख आणि त्याला सावध करण्याचा सल्ला जर काँग्रेस पक्षाचे विजूभाऊ वडेट्टीवार देणार असतील तर ते काम खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी करायला पाहिजे होतं. ते काम खरं म्हणजे सरकारमधल्या जबाबदार मंत्र्यांनी करायला पाहिजे होतं. पण जर हे राजकारण करण्यामध्ये आणि दिल्लीला जाऊन विधान परिषदेच्या जागामध्ये 2 दिवस जर हे वाया घालवणार असतील तर ती जबाबदारी विरोधी पक्षाला उचलावी लागेल. महाराष्ट्रातली जनता आमची आहे, आम्ही त्यांचं प्रतिनिधित्व करतो. येणाऱ्या काळाची चाहूल आम्हाला लोकांना द्यावी लागेल. राहुलजींनी 3 महिन्यापूर्वी सांगितलं होतं की मोठं आर्थिक संकट येणार आहे. त्या काळात हेच पंतप्रधान, हाच भारतीय जनता पक्ष निवडणुकांच्या रॅलीमध्ये 200 गाड्या घेऊन जात होते, 8 हजार कोटी रुपयाचं विमान घेऊन जात होते. अहमदाबाद असेल की अमरनाथ असेल, इथं सगळीकडे उन्मादानं मोठे मोठे इव्हेंट केले गेले आणि मात्र आम्हाला आता युद्ध चालू होऊन 80 दिवस झाल्यानंतर उपदेशाचे डोस देताय आणि परत तुम्ही परदेश दौऱ्यामध्ये परकीय चलनच तुम्ही जर उधळत असाल, तुमचे मित्र जर परदेशामध्ये गुंतवणूक करत असतील, भारतीय गुंतवणूकदार जर इथली गुंतवणूक काढून बाहेर टाकत असतील तर माझ्या शेतमजुराला, कामगाराला, हातावर पोट असलेल्याला, छोट्या व्यापाऱ्याला सावध करणं हे विरोधी पक्ष म्हणून आमचं काम आहे. ठीक आहे, विरोधक म्हणून आम्ही सावध करतोय असं नवनाथराव त्यांचं म्हणणं आहे. पण मी थेट विचारतो,
वडेट्टीवार जसं म्हणतायत तशी परिस्थिती खरंच येऊन ठेपली आहे का? लॉकडाऊनसारखे दिवस सामान्य माणसाला बघावे लागणार आहेत का? वस्तुस्थिती काय आहे? लोकांना सांगणं गरजेचं आहे. लोकांपर्यंत गेलं पाहिजे, कारण लोकांच्या पोटात आज गोळा आलाय. विलासराव, सावध करणं वेगळं आणि राजकारणाची पोळी भाजणं वेगळं. ज्या पद्धतीनं विजय वडेट्टीवार दावा करतायत की लॉकडाऊन लागेल, कुठेही महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार नाही, देशामध्ये देखील लॉकडाऊन लागणार नाही. काटकसर करण्याचं आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं. त्यानंतर संपूर्ण देश त्यांच्या पाठीमागे उभा राहिला. आज आपण बघा की मुंबईमध्ये मेट्रोच्या तिकिटाच्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ट्रेनच्या तिकिटामध्ये मोठ्या प्रमाणात वाढली. रस्त्यावर वाहनं कमी झाली आहेत. सर्वसामान्य नागरिक पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या आव्हानाला प्रतिसाद देत असताना एक जबाबदार विरोधक म्हणून विजय वडेट्टीवार हे विरोधी पक्षनेते राहिलेले आहेत, काँग्रेसचे नेते आहेत. असं असताना त्यांनी जबाबदारीनं वागण्याच्या ऐवजी अफवा पसरवण्याचं काम, नागरिकांमध्ये संभ्रम पसरवण्याचं काम आणि गुंतवणूक करू नका, कुठेही तुमचे पैसे गुंतवू नका, अशा पद्धती सांगून एक देशविरोधी काम करण्याचं बेजबाबदार वर्तन विजय वडेट्टीवार हे करतात. अतिशय दुर्दैवी आहे. सर्वसामान्य नागरिक पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीचे आहे. विलासराव, ही परिस्थिती फक्त भारतावर आली का? आज आपण बघा, इराण आणि इस्रायलच्या युद्धामुळे आज संपूर्ण जगभरामध्ये मंदीचं सावट आलेलं आहे. चीनमध्ये, म्हणजे ज्या चीनची अर्थव्यवस्थेचे गोडवे काँग्रेसचे नेते राहुल गांधी गातात, ज्या चीनचे लागेबंदे सातत्यानं राहुल गांधींसोबत असतात, त्या काँग्रेस सोबत आहेत, त्या चीनमध्ये 25 ते 30% पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढलेत. गॅसचे भाव 25 ते 30% वाढलेत. तशी परिस्थिती भारतामध्ये नाही. आज 5 ते 7% निश्चितपणे भाव वाढलेत, कारण आपल्याला माहिती आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवर कशा पद्धतीनं कच्च्या तेलाचे भाव वाढलेत, होर्मुझ खाडीमध्ये काय प्रश्न आहे, हा सगळा संपूर्ण जगाला माहिती आहे, देशाला देखील माहिती आहे. परंतु याची झळ सर्वसामान्य माणसाला पोहोचू नये यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न कोण करतं हे देखील देशातल्या जनतेला माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या आव्हानानंतर सगळीच लोक, देशातले सगळे प्रामाणिक नागरिक विनम्रतेने पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना आव्हानाला साथ देत आहेत. परंतु बेजबाबदारपणे विजय वडेट्टीवार सारखे काही लोक बेजबाबदार वर्तन करून या देशामध्ये अफवा पसरवण्याचं काम, इथल्या सर्वसामान्य नागरिकांना, जे खरंच इराण आणि इस्रायल नंतर आपण संकटात आहोत, मोठ्या प्रमाणामध्ये इंधन कोंडी झालेली आहे, ते असताना साठेबाजी करण्याचं काम देखील काही करतात. साठेबाजी का केली जाते विलासराव, मी सांगतो. याआधी मागच्या वेळेला याच हंगामामध्ये, मे आणि जूनच्या हंगामामध्ये, ज्या जिल्ह्यामध्ये पेट्रोल हे 1000 लिटर लागायचे समजा, तिथं आज 1500 लिटर लागतंय. ही साठेबाजी नाही तर काय? अचानकपणे 50% ते 70% पेट्रोल आणि डिझेलची वाढ का केली जाते? देश संकटात असताना 4 पैशासाठी जर कुणी अशा प्रकारचे धंदेवाईक असतील, काळा बाजार करणारे असतील, साठेबाजी करणारे असतील ना, त्यांची गय करण्याचं काय कारण आहे? मग राज्यामध्ये आज जाऊन एकावर सुद्धा कारवाई का नाही? मी म्हणतो शोधून शोधून काढा त्या लोकांना. हा देश संकटात आहे आज. विलासराव, मोठमोठे पेट्रोल पंप कुठल्या पक्षाचे आहेत हे जर का आपण शोधून काढलं तर तुम्हाला याच्या मागचं सगळं गणित लक्षात येईल. वर्षानुवर्ष 60 वर्ष काँग्रेसचं सरकार होतं. पेट्रोल पंप कुठल्या पक्षाच्या लोकांचे आहेत हे आपण काढलं, कारण सगळ्याच गोष्टी पुराव्याने सापडत नाहीत. तरी देखील सरकार अशा साठेबाजांवर कारवाई करण्याचा प्रयत्न, हा नैतिकतेचा प्रश्न असतो. जेलमध्ये टाका त्यांना. विलासराव, नैतिकतेचा प्रश्न असतो. तुम्ही ज्यांचे पेट्रोल पंपाचे चालक मालक स्वतः पेट्रोल पंप असतात, तिथं तुम्ही त्यांना शोधून आणू शकत नाही, तरी सरकार प्रयत्न करते की जो कोणी साठेबाजी करेल, म्हणूनच सरकारने निर्णय घेतला की आरसी बुक दाखवून तुम्ही पेट्रोल डिझेल घ्या. परंतु जाणीवपूर्वक वर्षानुवर्ष धनदांडगेपणा करून पेट्रोल आणि डिझेल पंप चालक कुठल्या पक्षाचे आहेत हे जरी तुम्ही लिस्ट महाराष्ट्राची वाचली तरी तुम्ही लक्षात येईल की कुठल्या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीनं साठेबाजी केली जाते. सर्वसामान्य नागरिकांना ते कळतंय. सरकार देखील या प्रकरणामध्ये अतिशय सजग आहे, गंभीर आहे. साठेबाजांना शोधून त्यांच्यावर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही, कुणाला देखील सोडणार नाही. हे संकटाचं काळ आहे. या संकटाच्या काळामध्ये आपण सरकारच्या सोबत राहिलं पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जे आव्हान केलंय त्याला साथ दिली पाहिजे. ठीक आहे हनुमंतराव, मी तुम्हाला वेळ देतो, कारण तुमचे मुद्दे त्यांनी खोडून काढताना सांगितलं. ही वेळ संकटाची आहे आणि या संकटाच्या काळात सोबत राहणं गरजेचं आहे, ना की अफवा पसरवणं आणि इथल्या सामान्य नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होईल अशा पद्धतीनं वक्तव्य करणं. विलासजी, साठेबाजांवर कारवाई करण्यापासून गृह खात्याला किंवा महाराष्ट्र सरकारला, मुख्यमंत्र्यांना कोणीही रोखू शकत नाही.
आम्ही रोखू शकत नाही, तुम्ही रोखू शकत नाही, ते त्यांचं कर्तव्य आहे. इथं आता ह्या मधल्या 3 महिन्यामध्ये जिथं डिझेलची आणि पेट्रोलची टंचाई आहे, निवडणुका झाल्यानंतर यांना टंचाई जाणवायला लागली. पण ज्या वेळेस पासून युद्ध चालू झालं त्याच्या अगोदर पासून महागाई वाढलेली होती. 95 रुपयाचे रेट हे 28 फेब्रुवारीला दोघांचं युद्धाचं तोंड फुटायच्या अगोदर पण 95 रुपयापर्यंत हे दरवाढ गेलेली होती. पण त्या 3 महिन्यामध्ये असा कोणता इंधनाची सिक्युरिटी तुम्हाला पाहिजे म्हणून तुम्ही काय व्यवस्था केली, काय आवाहन केलं, कुणाला विश्वासात घेतलं, ह्याचं तुम्ही काही सांगायला तयार नाही. आणि आता गावखेड्यामध्ये एक म्हण आहे, पाजल्याला पावट्याचं निमित्त. तसं तुम्ही आता पेट्रोल पंप चालकांचे पक्ष काढताय. पेट्रोल पंप चालकाला कुठलाही पक्ष नसतो, तो डीलर असतो. कंपन्यांच्या वतीनं तो फक्त वितरणाचं काम करत असतो. तुम्हाला जर एवढं देशाचं पडलेलं आहे तर 1-2 उद्योगपती क्रूड ऑइल भारतामध्ये आणत आहेत, त्याच्यावर प्रोसेस करून तिकडे बांगलादेशला ते देत आहेत, त्यांना थांबवा ना. सामान्य गोरगरीब पेट्रोल पंप चालकाला कशाला तुम्ही बदनाम करताय? आज JNPT वरचे 10,000 वाहतूकदार संपावर गेले, तुम्ही त्यांचं बोलायला तयार नाही. कांदा उत्पादक शेतकरी याच सगळ्या ह्याच्यामध्ये पिचला जातोय, तुम्ही बोलायला तयार नाही. आता पेट्रोल पंप चालकाचे पक्ष काढताय आणि राहुलजी आणि चीन असलं बोलताय. मला त्या पक्षीय राजकारणात जायचं नाही, पण चीनच्या पॉलिट ब्युरो सोबत, चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरो सोबत राम माधव नावाचे RSSचे आणि भाजपाची लोक जाऊन परवा बैठक घेऊन आले ना, त्याबद्दल आम्ही काय विचारायचं का तुम्हाला? हा त्या विषयात जायचा विषय नाही. महाराष्ट्रामध्ये इंधन टंचाई आहे आणि कुठल्याही शेतकऱ्याची, कुठल्याही सामान्य माणसाची डिझेलचा साठा करून ठेवेल अशी ऐपत तुम्ही शिल्लकच ठेवली नाही. द्राक्ष उत्पादक शेतकरी देशोधडीला लागला, सोयाबीन उत्पादक आणि कापूस उत्पादक शेतकरी डिझेल. ठीक आहे, कळला तुमचा मुद्दा कळला. मी फक्त प्रतिवाद करण्यासाठी तुम्हाला वेळ दिला होता. मी पुन्हा नवनाथजींकडे जाणार आहे, पण त्याच्या आधी मला जगडे सरांची प्रतिक्रिया घ्यायची आहे. जगडे सर, ज्या प्रकारची उपाययोजना या सगळ्या काळामध्ये करण्यात आलेल्या आहेत त्याच्यातनं सामान्य माणसाच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतोय. आपण असं म्हणूया की आता विरोधी पक्ष असलेल्या वडेट्टीवार यांनी काही वक्तव्य केली, क्षणभरासाठी आपण ती बाजूला ठेवूया. पण ज्या प्रकारची पावलं आता प्रशासनाकडून उचलली गेली आहेत, विशेषतः लोकांमध्ये संभ्रम तेव्हा निर्माण झाला, याबद्दलची चर्चा सुरू झाली जेव्हा पुण्यामध्ये 15 दिवसांच्यासाठी साधारणपणे जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आणि वेगवेगळे निर्णय घेण्यात आले. त्याच्यामुळे सुद्धा लोकांच्या मनात अशा प्रकारची एक भावना तयार झाली की खरंच का बाबा अशा प्रकारच्या परिस्थितीला, लॉकडाऊन सारख्या परिस्थितीला आपल्याला सामोरं जावं लागतंय. सर, आजची जी परिस्थिती आहे, या परिस्थितीत तुम्हाला असं वाटतं का की सामान्य माणसाला लॉकडाऊन सारख्या परिस्थितीला सामोरं जावं लागू शकतं? फुलाजी, खरं म्हणजे की तुम्ही चांगला विषय घेतलेला आहे आणि विशेषतः जे मूल आज गेला, गर्भातच गेला, ते खरं म्हणजे फार विदारक असं आहे. त्यामुळे जनमानसामध्ये सर्वसाधारणपणे असं वातावरण आहे की काहीतरी चुकीचं घडतंय, संकट आहे. आणि सगळ्यांनी मान्य केलं आहे की ज्यावेळेस राष्ट्रीय संकट असतं त्यावेळेस सगळ्यांनी जबाबदारीने एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये येतं की काहीतरी संकट आहे, कारण ज्यावेळेस या देशाचे सन्माननीय पंतप्रधान लोकांना ऑस्टेरिटी मेजर्स घ्यायला लावतात, काही काटकसर करायला लावतात, त्यामुळे काहीतरी तिथे वस्तुस्थिती आहे. आता ही वस्तुस्थितीची व्याप्ती किती आहे हे सर्वसामान्य माणसांना काही लक्षात येत नाही. ही व्याप्ती तुमचे आपले जे सरकारी पक्ष जे असतील किंवा सरकार असेल ते व्याप्ती तसं आकडेवारी त्यांनी काय दिलेली नाही, त्यामुळे जनमानसाला काय समजत नाही. विरोधी पक्ष मात्र की मग संकट आहे म्हणजे याची व्याप्ती प्रचंड मोठी आहे हे रंगवून सांगताय. वस्तुस्थिती कोणालाही माहिती नाही, त्यामुळे जनमानसामध्ये निश्चितपणे असं वातावरण होऊ शकतं की काहीतरी घडतंय आणि हे घडतंय कुठपर्यंत जाणार आहे हे त्यांना माहिती नाही. म्हणून त्याच्यासाठी खरं म्हणजे की पारदर्शकता म्हणून शासनाने पुढे येऊन हे सगळं केलं पाहिजे. आता थोडक्यात मी एक उदाहरण सांगतो. प्लीज सर. आपल्याकडे राज्याचे नेतृत्व, राजकीय नेतृत्व सांगतं की राज्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलची कुठलीही टंचाई नाही, आम्ही ते अश्युअर करतो आणि काहीही प्रॉब्लेम नाही. आता राज्याचं नेतृत्व जर सांगत असेल मग हे रांगा जे लागलेले आहेत हे सुद्धा वस्तुस्थिती आहे. या रांगा मग साठेबाजी असेल तर मग त्याच्यामध्ये तुमचे हे जिल्हाधिकारी किंवा डिस्ट्रिक्ट सप्लाय ऑफिसर हे खरं म्हणजे की राज्याच्या नेतृत्वाने सांगितलं असेल तर त्यांनी पुढे येऊन ते कुठल्या बिळामध्ये गेलेले आहेत. जर तिथे साठा असेल आणि तिथे जर ते रांगा लागत असेल तर कुठेतरी मला वाटतं की प्रशासकीय यंत्रणा कोलमडली आहे की काय. पूर्वी असं होतं की जर त्यांनी फील्डमध्ये गेलं पाहिजे, तालुक्यामध्ये गेलं पाहिजे आणि बघितलं पाहिजे की त्यांचे जे पुरवठा निरीक्षक आहेत, तहसीलदार आहेत, डिस्ट्रिक्ट सप्लाय ऑफिसर हे यावेळेस नाही फील्डमध्ये असणार तर कधी आहेत. म्हणजे एक तर जर त्यांनी कोणी साठेबाजी करत असतील त्यांच्यावरती आतापर्यंत FIR झाली पाहिजे होते. याच्यामध्ये तुमच्या एसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट खाली आणि फार स्ट्रिंजंट ऍक्ट येतो, तसं करताना शक्य आहे. पण तसंही होताना दिसत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी प्रशासकीय यंत्रणा ही याच्याकडे
फार अशी प्रशासकीय म्हणजे मी अधिकारी लेवलचे बोलतोय की फार काही याच्यामध्ये गंभीर असं दिसत नाही ज्यावेळेस राज्याचं नेतृत्व सांगते तरी. त्यामुळे मग जनमानसाला काय वाटतं की राज्याचं नेतृत्व एक सांगतंय, ह्याच्यावरती फील्डवरती काहीतरी वेगळीच परिस्थिती असते आणि मग जर विरोधी पक्षाने जर काही सांगितलं मग त्याच्यावरती ते विश्वास ठेवायला लागतात की अशी परिस्थिती आहे. मला वाटतं की परिस्थिती खरं म्हणजे की आहे सध्या परिस्थिती गल्फ वॉरमुळे अशी निर्माण झालेली ही वस्तुस्थिती आहे. आता ही वस्तुस्थिती जर असेल तर मग सगळ्यांनी एकत्र येऊन, हा संकट असेल, सगळे म्हणतात संकट आहे, मग सगळ्यांनी एकत्र येऊन थोडं राजकारण बाजूला ठेवलं पाहिजे, राष्ट्रीय संकट म्हणून याच्याकडे बघितलं पाहिजे आणि जे दावे प्रतिदावे केले जातात कुठेतरी निवडणुकीच्या पलीकडे जाऊन देशाने मॅच्युरिटी दाखवली पाहिजे आणि एकत्र येऊन मग हे संकट असं आहे, आम्हाला अशा पद्धतीची एकमेकांना साथ पाहिजे आणि मग आम्ही तुम्हाला सहाय्य करू असं विरोधकांनी सांगितलं पाहिजे. आता मी फार साधं उदाहरण सांगतो की ज्यावेळेस आपण नेहमी दरवाढ होते डिझेल आणि पेट्रोलची आणि मग विरोधी पक्ष त्याला हे करत असतो आणि ज्यावेळेस सत्ताधारी पक्ष करतो तोही तसं करतो. एक लक्षात घेतलं पाहिजे की एक वस्तुस्थिती जाणून घेतली म्हणजे आपल्याकडे परिस्थिती अशी आहे, आपल्या जगाच्या 18% लोकसंख्या आहे आणि फक्त 0.3% क्रूड ऑइलचे साठे आहे आणि 0.6% गॅस आहे. त्यामुळे आपण ऑलरेडी एक ऊर्जा गुलाम देश आहोत, हे मान्य केलं पाहिजे आणि त्याप्रमाणे सगळ्या पॉलिसीज केल्या पाहिजेत. आपली इकॉनॉमी नुसतेच तहान लागली की वीर खोद ही इकॉनॉमी नको तशी इकॉनॉमी आहे का? मग याच्यासाठी मग आपल्याकडे आज जे आहे की दर जे वाढतात, आता मी फक्त उदाहरण देतो, एक ब्रॉड उदाहरण देतो आणि आपल्याकडे काय ते त्याच्यामध्ये सांगतील केदारजी की 100 रुपये जर आपण याचा दर धरला पेट्रोल किंवा डिझेलचा तर त्याच्यामध्ये 45 रुपये फक्त बेस प्राइस असते, कॉस्ट असते त्या फ्युएलची. बाकीचे 55 रुपये हे स्टेट आणि केंद्र शासनाचे टॅक्सेस असतात आणि 3-4 रुपये तुमच्या डीलरचं त्याच्यामध्ये मार्जिन असतं. त्यामुळे मेजर जे आहे ते टॅक्सेशन आहे आणि हे जे टॅक्सेशन आहे अशा वेळेस मग बाकीचे प्रोजेक्ट तुम्ही कुठेतरी थांबवून हे टॅक्सेशन कुठेतरी कमी केलं पाहिजे. याच्यामध्ये विरोधक सुद्धा तितके, कारण त्यांचे सुद्धा काही राज्यामध्ये सरकार आहे 25 रुपयापर्यंत त्याच्यावरती राज्याचा वॅट असतो. म्हणजे अगदी बरोबर आहे सर. म्हणजे विरोधकांना जिथं आपलं सरकार नाही तिथं टॅक्सेस कमी करावेसे वाटतं, आपलं सरकार जिथं आहे तिथं मात्र मग ते त्याच्यावर बोलत नाहीयेत. हे काय म्हणतात त्याला, दुतोंडी जी भूमिका आहे ना, ती दुतोंडी भूमिका लोकांना कळते. पण या सगळ्यामध्ये नवनाथजी मला एक प्रश्न तुम्हाला नवनाथराव विचारायचा मुद्दाम. सरांनी आता सांगितलं आणि हे या देशानं सातत्यानं दाखवून दिलं, संकट जेव्हा येईल तेव्हा हा देश एक होतो, हा देश एकजुटीने उभा राहतो आणि ते उभं राहिलं पाहिजे, याच्याबद्दल दुमत नाही. पण पंतप्रधानांनी सांगायचं की अतिशय गंभीर परिस्थिती आहे, मग इथल्या प्रशासनानं ते ऐकून सोडून द्यायचं. मला सांगा, जर खालीच साठेबाजी होत असेल, सर आता म्हणाले ते पुरवठा अधिकारी कुठे फील्डवर नाही आहेत का, मग हा सवाल एक. आणि दुसरं, एकाही जसं कोरोनाच्या काळामध्ये सगळे फील्डवर होते तसे अधिकारी आज फील्डवर पाहिजेत आणि खरं सरकारची जी धमक म्हणतो ना ती दिसली पाहिजे अधिकाऱ्यांवर. मला सांगा की कुठल्या जी अत्यावश्यक सेवा आहे त्याला डिझेल राखीव ठेवलेलं असतं, ॲम्ब्युलन्सला डिझेल मिळालं नाही असं सांगून इथली व्यवस्था, तो जो कोणी असेल त्याच्यावर काम करणारा, ते जर नाकारत असतील आम्ही येणार नाही डिझेल नाही म्हणून, ही जी हिंमत होती ना, ही हिंमत मोडून काढायची हिंमत दाखवणार आहेत का सरकार? विलासराव, तुम्हाला आठवत असेल तर मध्यंतरी नागपूरमध्ये एक प्रकार घडला होता की पोलीस स्टेशनमध्ये डिझेल नाही म्हणून आम्ही आरोपी शोधणार नाही अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर सरकारने तातडीनं त्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली. आता हिंगोलीचं जे प्रकरण दाखवलं अतिशय गंभीर आहे. असा प्रकार घडला असेल तर निश्चितपणे चौकशी करून त्याच्यावर कारवाई केली जाईल. हे बघा, एक तर वस्तुस्थिती आपण मान्य केली पाहिजे की इंधनाचा साठा जो आहे, इंधनाचा पुरवठा आहे तो योग्य प्रमाणात होतोय. आपण बघा की पण मग गेल्या वेळच्या या सीझनपेक्षा मागणी जास्त वाढली. ती का वाढली? साठेबाजीमुळे वाढली का? ती कोण साठेबाजी करते? पेट्रोल पंप चालक साठेबाजी करतायत, त्याच्यात काय हातखंडा वापरतायत, काही राजकीय पक्ष त्याच्यात हस्तक्षेप करून करतायत का? हा चौकशीचा विजय आहे. असा हा संकटाच्या काळामध्ये आपण वेगवेगळ्या प्रसंगामध्ये अडकलेला असताना या प्रकरणामध्ये जे कोणी अधिकारी देखील, जसं जगडे साहेबांनी सांगितले की प्रशासनाची ही कर्तव्य असतं, जिल्हाधिकारी असतील, पुरवठा अधिकारी असतील, त्यांचं हे कर्तव्य असतं की जिल्ह्यामध्ये पुरेसा पुरवठा येऊन देखील जर का अशा पद्धतीचं 1.5 पट 2 पट मागणी जास्त होत असताना सर्वसामान्य शेतकऱ्यांना पेट्रोल डिझेल मिळत नसेल, रांगा लावायला असतील, तर प्रशासनाने निश्चितपणे त्याची दखल घेतली पाहिजे, कारवाई केली पाहिजे. सरकार देखील या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री स्वतः
लक्ष देऊन आहेत. आपले अन्न आणि पुरवठा मंत्री छगन भुजबळ साहेब यांनी देखील याआधी देखील सांगितलं की साठे बाजारावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. याचं सगळं रॅकेट आहे ते शोधण्याचं काम सरकारच्या वतीनं अधिकाऱ्यांच्या मार्फत केलं जाईल. काही अधिकारी निश्चितपणे काम कुचराई करत असतील तर त्यांना देखील गांभीर्यानं या प्रकरणामध्ये दखल घेऊन त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. आणि स्वतः मुख्यमंत्री या प्रकरणामध्ये अतिशय सजग आहेत. भारतीय कारवाई जनता नक्की पार्टी केली पाहिजे. हा, कारवाई केली पाहिजे. पण विलासराव मुख्यमंत्री संवेदनशील आहेत. ते कुठल्याही प्रकारचं राजकारण करत नाहीत हे आपल्याला देखील माहिती आहे. त्यामुळेच जनतेने त्यांना 3 वेळेला राज्याच्या मुख्यमंत्री पदावर बसवले आणि ते कार्यक्षम देखील आहेत. ते घरात बसून कारभार करत नाहीत. ते सातत्यानं फील्डवर असतात, जनतेमध्ये असतात, जनतेचे प्रश्न समजून घेतात. त्यामुळं हा प्रश्न येत्या 4-5 दिवसामध्ये सोडवला जाईल. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल. सर्वसामान्य शेतकऱ्यांना डिझेल मिळालं पाहिजे. सर्वसामान्य नागरिकांना त्याचा फटका बसू नये यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी काटकसरीचं आव्हान केलं आणि आज महाराष्ट्र त्याला साथ देतोय. सर्वसामान्य नागरिक प्रतिसाद देतात. आमचं एवढंच विनंती आहे, विरोधकांनी यावेळी तरी किमान राजकारण न करता लॉकडाऊन लागेल, गुंतवणूक करू नका अशा पद्धतीचे शब्दफेक न करता या संकटाच्या प्रसंगामध्ये सरकारच्या नाही तर सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी उभं राहण्याचं कर्तव्य विरोधकांचं. सर्वसामान्य नागरिकांबद्दल बोललात. दुर्दैवानं त्याला विरोधक साथ देत नाहीत. विनाकारण अफवा पसरवण्याचं काम काँग्रेस सारख्या जबाबदार पक्षाकडनं केलं जातं. ठीक आहे नवनाथराव, एक गोष्ट आहे, बऱ्याचदा कॅनवाल्यांना दोष दिला जातोय की ते साठेबाजी करतायत वगैरे इनडायरेक्टली काही जणांकडून. पण मी एक विश्वास देतो, तुम्ही ग्रामीण भागातले आहेत, मी ग्रामीण भागातला आहे, आपण सगळे शेतकऱ्याची मुलं आहोत. आज आहे ते डिझेल ज्या भावात आहे ना, ते डिझेल घ्यायची ऐपत नाहीये इथल्या शेतकऱ्याची. साठेबाजी करायची त्याची आर्थिक परिस्थिती नाहीये. शेतकरी साठेबाजी असं कोणीच म्हणत नाही. नाही, काही जण म्हणतायत की कॅनमध्ये ते दिल्यामुळे साठेबाजी होती असं जे म्हटलं जातंय ना, मी विश्वासानं तुम्हाला सांगतो शेतकरी साठेबाजी करण्याच्या आर्थिक परिस्थितीत नाहीये आणि तो साठेबाजी. पण जे बडे कोणी मासे असतील ना तर त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. पण मला आता या सगळ्या चर्चेला एक वेगळा अँगल द्यायचा आहे केदार नाईक सरांकडून. केदार सर, ही परिस्थिती केवळ महाराष्ट्रातली आहे का? असं अजिबात नाही. ती केवळ देशातली आहे का? नाही आहे, जगभरातली आहे. जग या सगळ्या समस्येला कसं तोंड देत आहे? खरंच जगातल्या काही देशांमध्ये लॉकडाऊन सारखी परिस्थिती आहे का? त्या देशांमध्ये सुद्धा इंधन टंचाई आहे. ते देश मार्ग कसा काढतायत? तिथले नागरिक याला कसं सामोरं जात आहेत? नक्कीच या कॉन्फ्लिक्टचा परिणाम देशातल्या वेगवेगळ्या भागांवर, जगातल्या वेगवेगळ्या देशांवर वेगवेगळ्या पद्धतीने झालेला आहे. श्रीलंका असेल, मालदीव्स असेल, नेपाळ असेल, यांनी फार सुरुवातीपासून पेट्रोल राशनिंग सुरू केलं. त्यांनी शाळेमधला 5 दिवसांपैकी 4 दिवस म्हणजे 1 दिवस कमी करून 4 दिवस शाळा सुरू केली. अशा पद्धतीने थोडा आउटपुट लॉस होणाऱ्या कन्स्ट्रक्टिव्ह भूमिका साऊथ एशिया असतील किंवा आफ्रिकेतल्या काही देशांनी घेतल्या, जे छोटे देश आहेत, जे छोटे इकॉनॉमी आहेत. परंतु आपण अमेरिका बघतात, युरोपियन युनियन आणि चीन वगैरे यांच्यामध्ये बघता तर आपण त्यांच्या तेलांचा दर जर कम्पेअर केला तर अमेरिकेमध्ये ते सरळ सरळ डबल झालेलं आहे. अमेरिका ही एक कॅपिटलिस्ट कन्झ्युमर ओरिएंटेड इकॉनॉमी आहे ज्याच्यामध्ये ते डिरेक्टली प्राइसेस ट्रान्सफर करतात. युरोपियन युनियनमध्ये 60% आसपास इंधन वाढ आहे आणि ईस्ट एशियामध्ये 50%, 55% आसपास इंधन वाढ आहेच आहे. पाकिस्तानमध्ये त्याच दरम्यान म्हणजे पाकिस्तानला खूप सौदी अरेबियाकडनं मदत मिळूनही पाकिस्तानमध्ये 50% आसपास इंधन वाढ आहे. भारताशी कम्पॅरेटिव्हली जर सर्वात जवळ कोण असेल तर चीन आहे की चीनमध्ये जवळपास 22% आसपास इंधन वाढ झालेली आहे. आता एक दुसरी महत्वाची गोष्ट की म्हणजे बाकीचे देश कसे त्याला टॅकल करतायत. ऑब्व्हियसली की वेगवेगळ्या देशांचा वेगवेगळा त्याच्यावर परिणाम होतोय. परंतु तरीही जर तुम्ही तैवान, कोरिया आणि अमेरिका यांचे जर स्टॉक मार्केट बघितले तर ते आता रेकॉर्ड हायला आहेत. आणि त्याचं महत्वाचं कारण म्हणजे काय की हे जुन्या ओल्ड कमोडिटीजवर अवलंबून राहून बिझनेस नसतील तर त्यांनी इनोव्हेशन आणि एआय ड्राईव्हनी जी स्वतःची ग्रोथ केलेली आहे तर ती एआय ड्राईव्ह भारतामध्ये मिसिंग आहे. त्यामुळे आपल्याला तो मग आपले इन्व्हेस्टमेंट असतील किंवा आपले जे शेअर्स असतील, स्टॉक्स असतील, तिथे तो तेवढा मोठा आपल्याला शॉक घ्यावा लागतोय. राहता राहिला प्रश्न की आपल्याकडे लॉकडाऊन पेंडिंग आहे का? तर म्हणजे एक दिसतं की जगाच्या आकडेवारीतनं तर आपल्याला ते तसं काही वाटत नाहीये. जर आपल्याकडे तेलाची ऍक्च्युअल टंचाई आहे का, मी मायक्रो किंवा अॅक्यूट लेवलवर जाणार नाही. परंतु मागच्या पूर्ण एप्रिल महिन्याचा डेटा आल्यास की आपल्याकडे फक्त आधीच्या कॉन्फ्लिक्टच्या आधी जेवढं तेल यायचं त्यापेक्षा फक्त 4.3% कमी तेल आलेलं आहे. हे खरंच केंद्र सरकारचं कौतुक करण्यासारखं आहे की एवढ्या कॉन्फ्लिक्टमधनं त्यांनी एवढं ते तेल आणलं. आणि मेचा डेटा आपल्याकडे अजून संपूर्ण यायचा आहे. परंतु तरीही आता सगळ्या ऑइल फर्म सांगतात की 5 मिलियन बॅरल्स पर डे हे भारताचं ऍव्हरेज झालेलं आहे. गेल्या काही काळामध्ये व्हेनेझुएला हा भारताचा 3rd लार्जेस्ट सप्लायर झालेला आहे. ब्राझील झालेला आहे.
आपलं बिल खूप वाढलंय त्या फ्युएलचं, पण तरी की जे फ्युएल शॉर्टेज मॅक्रो लेवलला जर बोलायचं म्हणलं तर ती तशी परिस्थिती दिसत नाही. तर आत्ताचा जो शॉर्टेज असेल तर तो काही बल्क कन्झ्युमर ओएमसीस कडे जाणे, प्रायव्हेट ज्या कंपन्या आहेत नयारा किंवा तशा बंद पडणे, त्यांचं म्हणजे की जो प्राइस डिफरन्स आहे की गव्हर्नमेंट डिटरमाइंड प्राइसेस आणि बाकीच्या मार्केट ड्रिव्हन प्राइसेस, याला प्राइस आर्बिट्राज म्हणतात. आणि अशा प्राइस आर्बिट्राजमुळे स्मगलिंग, साठेबाजी, काळाबाजारी अशा सर्व गोष्टी होतात. तर त्यामुळे सरकारने कुठल्याही गोष्टीची प्राइस डिटरमाइन करायची का नाही, हा एक प्रिन्सिपल आणि पॉलिसी प्रश्न ठरवला हवा. बरं केदार सर, फक्त एक प्रश्न त्याच्याबद्दल उत्तर देऊ शकाल का सांगा, की आपण मागच्या तिमाहीमध्ये बघितलं पेट्रोलियम कंपन्या एका बाजूला सांगत होत्या आम्हाला खूप तोटा झाला, तोटा होतो वगैरे, पण मागच्या तिमाहीतले जे आकडे आले त्याच्यानुसार असं कळतं की त्यांना तोटा नाही आहे. मग हा भार त्यांनी आता सोसणं गरजेचं होतं सामान्य माणसांवर न टाकता. हे करता येऊ शकलं असतं त्यांना? ते त्यांना करता येऊ शकलं असतं, तो पॉलिटिकल प्रश्न आहे. पण आपल्याला जे वाटतं की कंपन्या खूप फायद्यात आहेत, तर साधारणपणे ते 10 लाख कोटी 20 लाख कोटी इतकं तेल विकतात आणि त्याच्या आसपास त्यांना 20,000 कोटी 30,000 कोटी इतकाच फायदा होतो. तर म्हणजे आपली जी एक ठीक आहे ना समजूत आहे सर, की इतकी वर्ष ते घेत आहेत ना फायदा, लगेच सरकारला अप्रिय अशा प्रकारचे निर्णय घ्यायला भाग पाडणं तेल कंपन्यांनी, हे पण चुकीचं आहे ना. माझं मला असं वाटतं की जे मनमोहन सिंग गव्हर्नमेंटनी जे कन्सेन्सस तयार केलं होतं की पेट्रोल डिरेग्युलेट करणं आणि डिझेलचे प्राइसेस ही मार्केटवर सोडणं, जे ते करू शकले नाहीत लॅक ऑफ पॉलिटिकल पॉवर किंवा लॅक ऑफ पॉलिटिकल विलमुळे. तर सरकारने या प्राइसेस डिटरमाइन न करता त्या मार्केट डिटरमाइन झाल्या तर माझ्या मते आपल्याला एक बरीच लॉंग टर्म स्टेबिलिटी मिळू शकते, ठीक आहे, असं माझं मत आहे. मी झगडे सरांना विचारणार आहे. सर, आता या सगळ्या परिस्थितीमध्ये कदाचित आपल्याला सुद्धा रेशनिंगला सामोरं जावं लागू शकतं, तसे काही संकेत मिळत आहेत की आपल्याला त्या परिस्थितीला सुद्धा सामोरं जावं लागणार नाही असं दिसतंय तुम्हाला? मला वाटतं की हा सगळा प्रश्न आहे की आपली जे फ्युएल जी परिस्थिती आहे ती इम्पोर्टवरती अवलंबून आहे. 85 ते 90% आपण ते इम्पोर्ट करतो. त्यामुळे आपण इम्पोर्ट करताना जर होर्मुझ जर बंद झालं तर मग ही परिस्थिती भयानक होऊ शकते, पण ते बंद होईल असं नाही. मला असं वाटतं की तशी सध्याचे जे काही वातावरण इंटरनॅशनली आहे, अशी परिस्थिती उद्भवण्याची अजिबात शक्यता नाही. मला वाटतं की वातावरण निवळत आहे. आता प्रश्न राहिला आहे की मग आपण हे जे फ्युएल जे एनर्जी विकत घेतो, पेट्रोलियम प्रॉडक्ट्स विकत घेतो, ते त्याच्यासाठी आपले जे कॉन्टॅक्ट्स आहेत, रशिया असेल किंवा गल्फ कंट्रीज मधले कोणी कॉन्टॅक्ट्स असतील किंवा इराण असेल, यांच्याकडे म्हणजे की पॅरलल असे तेथे चॅनल्स ओपन ठेवले पाहिजेत. एक बंद झाले आणि तो जवळचा असला पाहिजे. आता व्हेनेझुएला, ब्राझील जसं केदारने सांगितलं, त्यामुळे ते फार तसे दूरचे आहेत आणि त्याच्यामध्ये कॉस्ट वाढणारच आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मोस्ट किफायतशीर जे कुठले असेल त्याचे मल्टी चॅनल ठेवले पाहिजेत आणि क्रायसिस मध्ये सुद्धा तो फ्लो चालू राहिला पाहिजे असं पाहिजे. आणि मला फक्त एक शेवटचं सांगायचं आहे की त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की आपण परदेशावरती याच्यावरती अवलंबून आहोत. चायनाने जे केलेलं आहे की आपण जो त्याची स्टोरेज कॅपॅसिटी आहे, ती स्टोरेज कॅपॅसिटी प्रचंड स्टोरेज कॅपॅसिटी डायव्हर्सिफिकेशन केलं पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला सप्लाय ज्यावेळेस बाहेर होतो ओपेक कंट्रीचा किंवा त्यांच्याकडे, तर आपण तो घेतला पाहिजे स्वस्त प्राइसेस मध्ये आणि त्याच्याकडे कॅपॅसिटी मल्टी डायव्हर्सिफाय सगळे देशभर तो वाढवला पाहिजे, जे चीनने केलेलं आहे. नक्की आता चीनच्या सारखं नक्की सर, ते केलं पाहिजे. फक्त एक शेवटचा प्रश्न नवनाथजी, तुम्हाला एक मिनिट देतो मी दोघांना सुद्धा, माझ्याकडे फक्त 2 मिनिट उरलेले आहेत. नवनाथजी, खरं तर आता या सगळ्यामध्ये असं म्हटलं जातंय की थेट सामान्य माणसावर प्रेशर टाकलं जातंय किंवा त्यावर भार जातोय. आज जर समजा पेट्रोल डिझेल वाढले आणि त्याचा चहावर परिणाम झाला, तो 12-15 रुपयाला झाला, उद्या कमी झाले रेट तरी ते कमी होणार नाहीये, ते तेवढंच राहणार आहे. आणि असं कधी होत नाही. म्हणजे कांदा महाग झाला की भाव वाढतो, हॉटेलवाल्यांचे मेनू कार्ड बदलतात, स्वस्त झाला की बदलत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही टॅक्सेशन न थोडा भार उचलू शकता का थेट सामान्य माणसावर टाकण्यापेक्षा? विलासराव, थेट सर्वसामान्यावर भार टाकला असता तर आज निश्चितपणे आपल्याकडे पेट्रोल डिझेलचे दर 200-250 रुपये लिटर पेट्रोल आणि डिझेल झालं असतं. सरकार हे पूर्ण बर्डन उचलतंय, सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला झळ पोहोचू नये म्हणूनच आपल्याकडे 5 ते 10% वाढलेलं आहे. जसं केदार सरांनी सांगितलं की अमेरिकेमध्ये 50% दर वाढलेत, युरोपियन कंट्रीमध्ये 7% 40% दर वाढले. तशी परिस्थिती भारतामध्ये नाही, कारण सरकार ते भविष्यात वाढतील की इथंच थांबेल एवढंच? नाही वाढणार नाहीत. आता आपली परिस्थिती जसं झगडे सरांनी सांगितले की नियंत्रणात येते, युद्धाची परिस्थिती देखील नियंत्रणात येते. या पार्श्वभूमीवर सप्लाय चेन पुन्हा एकदा पूर्ववत होईल आणि सर्वसामान्य नागरिकांना त्याची झळ पोहोचणार नाही. फक्त विरोधकांनी या काळामध्ये फक्त राजकीय पोळी भाजवण्याचा प्रयत्न करू नये. ठीक आहे, हनुमानजी, शेवटची कमेंट. सरकारच्या सोबत आहेत. शेवटची कमेंट.
विलासजी, अमेरिका चीन सोबत आपल्या दरवाढीची तुलना अर्थशास्त्रीय दृष्ट्या राजकीय दृष्ट्या कुठलीही असू शकत नाही. त्याचं कारण सांगतो. 20 ट्रिलियनची इकॉनॉमी चीनची आहे, 30 ट्रिलियन पेक्षा जास्त इकॉनॉमी अमेरिकेची आहे. आपण कसं तरी रडत खरत 5 ट्रिलियन पर्यंत आलो. त्यामुळे इथं 1 रुपया जरी पेट्रोल आणि डिझेलवर आमची दरवाढ झाली तर इथला सगळ्या खरीप हंगामावर, ज्याच्यावर 70% आमचा रोजगार उपलब्ध आहे, त्याच्यावर परिणाम होतो. रिझर्व्ह बँकेनं परवा सगळ्या बँकांना निर्देश दिलेत की कर्जाच्या परतफेडीचं प्रमाण पूर्ण कमी होणार आहे, रेपो रेट वाढवावा लागणार आहे. इथं जर रेपो रेट वाढला आणि खरीपाच्या हंगामावर परिणाम झाला तर या देशामध्ये लॉकडाऊन पेक्षा वाईट परिस्थिती यायची मोदी साहेबांच्या काळामध्ये शक्यता आहे. मोदी साहेब केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये बसून मंत्र्यांनी पाणी प्यावं आणि स्वतःला डिहायड्रेट ठेवावं, ही यांची तयारी आहे इथल्या अर्थशास्त्रीय क्रायसिसला सगळ्या सामोरे जाण्याची. त्यामुळे यांच्या नीतीचा आणि नियतीचा प्रश्न आहे. इथला कामगार, कर्मचारी, सामान्य व्यापारी भरडला जातोय. या परिस्थितीला सामोरे जायला विरोधकांसोबत केंद्र सरकारनं अजून एक नाही, दोघं हातात हात घाला. संवाद साधलेला नाही. संकटाच्या काळात दोघं हातात हात घाला आणि या संकटातून देशाला बाहेर काढा. सामान्य माणूस आता कुठे या कोरोनाच्या संकटातून उभा राहत होता, तो आधीच मुळासकट उखडून पडलेला होता. त्याला आज दिलासा हवाय. त्याचं जगणं खरंच खूप अवघड झालेलं आहे. त्याला दिलासा मिळेल अशी आशा करूया. आणि तुम्ही जे सगळी भाकीते वर्तवताय ना, ते सगळी खोटी ठरावेत एवढी देवाला प्रार्थना करूया. आणि आज या चर्चेमध्ये आपण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि बघा प्रेक्षकांना काय वाटतंय. ज्या प्रकारची भीती विरोधक व्यक्त करतायत, लॉकडाऊन लागू शकतो ही विरोधकांची भीती पटते का, हा प्रश्न आपण विचारला. 72% लोकांच्या मनात ती भीती वाटते असं त्यांचं म्हणणं आहे. 28% लोक नाही असं म्हणतायत. पण आपण भीती न बाळगता संकटाच्या या काळात हातात हात घालून परिस्थितीवर मात करूया आणि संकटातून लवकर बाहेर येऊया. याच्यासाठी निश्चितपणे एक आशावाद आपण बाळगत या चर्चेत आपण इथे थांबतोय. धन्यवाद.